नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 24 ऑगस्ट 2026 आणि आज 24 ऑगस्टला नेमकं महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणत्या भागात पाऊस पडणार आहे त्याचा अंदाज देणार आहे. तर आज 24 ऑगस्टला चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, किनवट, उमरेड इकडे ह्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. ते पाऊस पुन्हा पुढे सरकत इकडे नांदेड जिल्ह्यात पण येणार आहे. मग नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव, नरसी इकडं, आदिलाबाद, धर्माबाद तेलंगणात, त्याच्यानंतर इकडं पुसदकडं, इकडं अमरावतीकडं, अचलपूर, दर्यापूर ह्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत ह्या परिसरात पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्याचा अंदाज लक्षात यायचा. लातूर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. धाराशिव जिल्ह्यात देखील तुरळक भागात पाऊस पडणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इकडे सिल्लोड, निल्लोड ते सोयगाव तिकडल्या परिसरामध्ये आज 24 ऑगस्टला पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. उर्वरित राज्यात स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. फक्त जोराचा पाऊस फक्त वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, माहोर ह्या परिसरामध्ये असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. तेच कोल्हापूर पासून ते इकडे पालघर पर्यंत म्हणजे कोकणपट्टी, राधानगरी ह्या परिसरातला सरी मात्र त्या चालूच राहतील म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. पुण्याकडे देखील अर्ध्या एक तासाला कधीतरी एखादी सरी येईल म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र आता सध्या फक्त विदर्भाकडेच पाऊस आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. महाराष्ट्रात देखील आहे, फक्त काही काही जिल्ह्यामध्ये तुरळकच भागात आहे, सर्वदूर कुठंच पाऊस नाही. फक्त जिल्ह्यामध्ये उगा 5-6 ठिकाणी पडू शकतो म्हणून उर्वरित राज्यातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. चांगला पाऊस फक्त चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व. पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यात देखील चांगला पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. हिंगोली, वाशिमकडे पाऊस पडणार आहे. सर्वदूर नाही पण भाग बदलत पडणार आहेत. पिकाला दिलासादायक असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. नांदेड जिल्ह्यात आज दुपारनंतर आणि रात्रीच्याला चांगला रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे म्हणून नांदेडकरांनी अंदाज लक्षात घ्यायचा. यवतमाळ जिल्ह्यात आज रात्रीच्याला चांगला जोराचा पाऊस चालू राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातून अंदाज लक्षात घ्यायचा. तेलंगणात देखील आज बऱ्याच भागामध्ये रात्रीच्याला पाऊस असणार आहे म्हणून तेलंगणाच्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. परभणी जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा ह्या 4 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाचा बऱ्याच भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही पण भाग बदलत पिकाला जीवदान ठरणारा असा पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. सोलापूर जिल्ह्यात आज देखील सांगोला परिसरामध्ये पंढरपूर, आटपाडी त्या तिकडे देखील चांगला पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात यायचं. त्याच्यानंतर इकडं श्रीगोंदा, अहिल्यानगरकडे तिकडे देखील आज बऱ्याच भागामध्ये पावसाचं आगमन असणार आहे. पाथर्डी त्या परिसरामध्ये म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. कोकणपट्टीमध्ये